Hi students, welcome to all of you in the class of mathematics. My dear students, today we are going to start our chapter number 1 of geometry, that is second part of mathematics, and the name of chapter is some basic concepts in geometry. Here the one word is new for you, दॅट इज जॉमेट्री. बाळांनो 8वीपर्यंत आपण मॅथमॅटिक्स हा एकच पार्ट किंवा एकच टेक्स्टबुक अभ्यासलेला आहे, परंतु आत्ता तुम्हाला 2 पार्ट आहेत. एक आहे अल्जेब्रा आणि दुसरा म्हणजे जॉमेट्री. तर हा जॉमेट्रीचा मीनिंग काय आहे, काय आहे जॉमेट्री, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. व्हॉट इज मीन बाय जॉमेट्री इन द फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. हिअर यू कॅन सी अ पिक्चर. इन दिस पिक्चर व्हॉट वी सी, काय दिसतंय आपल्याला या पिक्चरमध्ये, दॅट आर पिरॅमिड्स. इट इज अ पिक्चर ऑफ पिरॅमिड्स इन इजिप्त बिल्ड 3000 years बिफोर ख्रिस्टियन इरा. हाऊ द पीपल वर एबल टू बिल्डिंग सच ह्यूज स्ट्रक्चर्स इन सो टाईम. तुम्ही कधी विचार केला आहे का, हे जे पिरॅमिड्स आहेत 3000 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये बांधले गेलेले आहेत. मग 3000 वर्षापूर्वी म्हणजे आता आपण म्हणतोय की खूप टेक्निक आलेले आहेत, खूप डिजिटल वर्ल्ड बनलेलं आहे, पण 3000 वर्षापूर्वी काय होतं. मग एवढ्या मोठ्या पिरॅमिड्स, एवढे मोठे हे ह्यूज स्ट्रक्चर्स जे आहेत, खूप मोठे जे स्ट्रक्चर्स आहेत, ते कसं काय तेवढ्या जुन्या काळामध्ये बांधले गेले असतील, याचा विचार केला आहे का. द वर्ड जॉमेट्री इट सेल्फ सजेस्ट द ओरिजिन ऑफ द सब्जेक्ट. इट इज जनरेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स geo, that means earth, and metria, that means measuring. पहा बाळांनो, जॉमेट्री यामध्ये याच्या नावामध्येच या सब्जेक्टचा जो बेस आहे, जे ओरिजिन आहे, ते लक्षात येतं. काय आहे, कारण जॉमेट्रीमधला जो जिओ आहे, तो जिओ या शब्दाचा अर्थ आहे अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी. ठीक आहे, जिओ म्हणजे पृथ्वी. आणि मेट्रिया हा जो पुढा आहे मेट्री, दॅट इज मेट्रिया मीन्स मेजरिंग. याचा अर्थ काय, तर पृथ्वी म्हणजेच लँड, जमीन मोजण्यासाठीचा अभ्यास आपण ज्या सब्जेक्टमध्ये करतोय त्या सब्जेक्टचं नाव आहे जॉमेट्री. सो इट कॅन बी गेस दॅट द सब्जेक्ट मस्ट हॅव इन्वॉल्व्ड फ्रॉम द नीड ऑफ मेजरिंग द अर्थ, दॅट इज लँड. यावरून आपण गेस करू शकतो की या जॉमेट्रीमध्ये आपण काय शिकणार आहोत, की ज्यामध्ये जमिनीची मेजरमेंट म्हणजेच एरिया आला, पेरिमीटर आला, व्हॉल्यूम आला, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत. मग त्यासाठी त्यांचे वेगवेगळे प्रकार, मग ट्रायंगलचा एरिया, ट्रायंगलचा पेरिमीटर, क्वाड्रॅटरलचा एरिया, पेरिमीटर, जे वेगवेगळे शेप्स आहेत. ठीक आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कुठं करायचं आहे, जॉमेट्रीमध्ये करायचं आहे. थोडक्यामध्ये आपण आकृत्यांचा अभ्यास या जॉमेट्रीमध्ये करत असतो. मेजरमेंट फाइंड आउट कसे करायचे, फ्लॅट एरिया असेल, थ्री डायमेन्शनल शेप्स असतील तर त्यांचा सरफेस एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जॉमेट्रीमध्ये करत असतो. तर बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत जॉमेट्रीमधल्या, तर त्या आपण पाहूयात. बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय, तर जॉमेट्रीची सुरुवात जिथून होते, ठीक आहे, मुळापासून. तर ते मूळ काय आहे, ते बेस काय आहे, दॅट इज पॉईंट, लाईन अँड प्लेन. व्हॉट इज मीन बाय पॉईंट. पॉईंट इज अ व्हेरी टायनी डॉट, व्हेरी स्मॉल डॉट. पण ज्या पद्धतीने आपण नंबर्स डिफाईन करू शकत नाही. 2 मीन्स वी नो व्हॉट इज 2. ठीक आहे, तो नंबर आपल्याला माहिती आहे, 2ची ओळख आपल्याला आहे, पण 2 म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर आपण डिफाईन करू शकत नाही. त्याच पद्धतीने आपण पॉईंट, लाईन, प्लेन हे सुद्धा डिफाईन करू शकत नाही शाब्दिक स्वरूपात. त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. पॉईंट म्हणजे एक छोटासा डॉट, मग ते असे अनेक डॉट एकत्र आल्यानंतर त्यापासून लाईन क्रिएट होते. इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स त्या लाईनवरती असतात, इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंटपासून ती लाईन तयार होते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, दॅट इज पॉईंट, लाईन अँड प्लेन. दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स. लाईन आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक पॉईंटपासून लाईन तयार होते, अनेक पॉईंटच्या सेटपासून प्लेन तयार होतो. मग हे प्लेन आणि लाईन हे काय आहेत, सेट्स ऑफ पॉईंट्स, संच आहेत, पॉईंटचं एकत्रित संच आहेत. ओके, कीप इन माइंड दॅट
द वर्ड लाईन इज यूज्ड इन द सेन्स स्ट्रेट लाईन. ज्या ज्या ठिकाणी बाळांनो लाईन हा वर्ड यूज केलेला असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन कन्सिडर करायची आहे. स्ट्रेट लाईन. ओके. सिम्पल लाईन जरी म्हटलं असेल तर झिगझॅग किंवा कर्ड लाईन आपल्याला कन्सिडर करायची नाही. आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रेट लाईनच कन्सिडर करायची आहे. नाव वी सी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. आपल्याला लाईन माहिती आहे, त्या लाईनवरती आपण नंबर्स प्लॉट करतो, हे पण तुम्ही अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी पहा, हा ओ पॉईंट घेतलेला आहे, 0 त्या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. त्याच्या उजव्या बाजूला राईट हँड साईडला 1 2 3 4 5 हे नंबर्स म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स प्लॉट केलेले आहेत आणि त्याच्या लेफ्ट साईडला डाव्या बाजूला -1 -2 -3 दॅट मीन्स निगेटिव्ह नंबर्स प्लॉट केलेले आहेत. ओके. त्यांना काही नावं दिलेली आहेत. त्या नंबर्सला काही अल्फाबेटनी नावं दिलेली आपल्याला दिसतात. मग पॉईंट सी जो आहे ह्या पॉईंटची नावं आहेत आणि तो पॉईंट काही नंबर दर्शवतोय. तर या ठिकाणी हा जो पॉईंट सी आहे तो पॉईंट जो कोणता नंबर दर्शवतो त्या पॉईंटला, त्या नंबरला, त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट असं म्हणतात. म्हणजे सी या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे -2, डी या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे 1, ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे -5. ओके. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट म्हणजे काय, तर तो पॉईंट कुठला नंबर दर्शवतो तो नंबर म्हणजे त्या पॉईंटचा झाला कोऑर्डिनेट. ओके. ऑब्झर्व द अबो नंबर लाईन. वर दिलेली ही जी नंबर लाईन आहे ती ऑब्झर्व करायचं आहे. हिअर द पॉईंट डी ऑन द नंबर लाईन डिनोट्स द नंबर. ओके. डिनोट्स द नंबर 1. ओके. सो इट इज सेड दॅट 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी. या ठिकाणी जो डी पॉईंट आहे तो 1 नंबर दर्शवतो. सो इट इज सेड दॅट 1 इज कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी. The point B denotes the number -3 on the number line. Hence, the coordinate of point B is -3. Here see, B point denote number -3. So, the coordinate of point B is -3. आता या ठिकाणी तुमची कोऑर्डिनेट ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असणार आहे. ओके. मग डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते आता आपल्याला पाहिजे. पहा, ही सेम नंबर लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसते. The coordinate of point D and E are 1 and 3 respectively. Here you can see the coordinate of D is 1 and the coordinate of E is 3. Okay. मग या दोन्हीमध्ये 1 आणि 3 मध्ये who is greater? कोण मोठं आहे? That is 3. Know that here we know that 3 is greater than 1. Then to find the distance between D and E, we can subtract the smallest number from the greatest number. आपल्याला काय करायचं आहे, डी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड करण्या अगोदर त्यांचे कोऑर्डिनेट माहिती असणं गरजेचं आहे. डीचा कोऑर्डिनेट 1 आहे, ईचा 3 आहे. मग त्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करताना आपण काय करणार आहे, ज्याचा कोऑर्डिनेट मोठा आहे त्यातून छोटा कोऑर्डिनेट मायनस करणार आहे. 3 - 1 दॅट गिव्स 2. अँड हिअर वी फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट सी अँड डी. या ठिकाणी ई आणि डी मधलं डिस्टन्स आपल्याला 2 मिळालं. आता पहा, सी आणि डी, सीचा कोऑर्डिनेट -2 आहे, डीचा कोऑर्डिनेट 1 आहे. मग आता आपल्याला माहिती आहे सगळे निगेटिव्ह नंबर हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असतात. म्हणजे या ठिकाणी 1 मोठा आहे -2 पेक्षा. 2 जरी मोठा असेल 1 पेक्षा, परंतु तो जर निगेटिव्ह असेल तर तो 1 पेक्षा लहान असतो. याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, बरोबर. मग 1 मधून मोठ्या संख्येतून आपल्याला छोटी संख्या मायनस करायची आहे. 1 - -2 आणि आपल्याला माहिती आहे मायनस ऑफ मायनस दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस अँड मायनस. मायनस इंटू मायनस दॅट बिकम प्लस. अँड सो 1 - -2 that is 1 + 2 that means 3. Here we get the answer, that is 3. Distance between C and D we get 3. Okay. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता -4 and +4 हे दोन पॉईंट आहेत ज्याचे कोऑर्डिनेट आहेत 4 आणि -4. यातलं जर डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर 4 - of -4 -4 means +4 that is 4 + 4 we get 8. Similarly, if we have to find distance between the points having the coordinates 3 and -2, आपल्याला समजा 3 आणि -2 कोऑर्डिनेट असलेले या पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार, 3 is greater, larger and -2 is smaller. So 3 - of -2. 3 - of -2 means +2. That is 3 + 2 we get 5.
Using the same way, we can find the distance between any two points. Okay? Now, remember the most important points, and that are the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. बाळांनो, जेव्हा 2 पॉईंटमधलं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं असेल तेव्हा मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट हा तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे. ओके? दिलेले पॉईंट कोणतेही असतील त्यांचे कोऑर्डिनेट पहिल्यांदा फाइंड करायचे. ते कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर जो कोऑर्डिनेट मोठा आहे त्यातून छोटा कोऑर्डिनेट तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे आणि 2 पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सेकंड पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. कुठल्याही 2 पॉईंटमधील जेव्हा आपण डिस्टन्स फाइंड करतो तेव्हा डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मिळणारं उत्तर हे तुमचं पॉझिटिव्हच असलं पाहिजे. इट इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. ओके? डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसतं. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. जर का डिस्टन्स तुमचं निगेटिव्ह येत असेल तर अर्थातच कुठेतरी कॅल्क्युलेशन आपलं चुकलं आहे समजून तुम्ही रिचेक करू शकता. नाव let us see definitions of collinear and non-collinear points. The points that lie on the same line are called collinear. असे पॉईंट्स जे एकाच लाईनवर आहेत त्यांना आपण कोलिनियर पॉईंट असं म्हणणार आहे. आणि याच्या उलट द पॉईंट्स दॅट डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर. मग असे जे पॉईंट्स आहेत जे एकाच लाईनवर नाहीत, भिन्न लाईनवर आहेत किंवा एका लाईनवर काही पॉईंट आहेत आणि काही लाईनच्या आउटसाईड एक्सटेरियर पार्टमध्ये आहेत, बाह्य भागामध्ये आहेत, तर अशा वेळेस त्यांना म्हणतात नॉन कोलिनियर पॉईंट्स. ओके? कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एकाच लाईनवर असणारे पॉईंट्स. या ठिकाणी पहा एन ए यू हे पॉईंट आपल्याला एकाच लाईनवर दिसत आहेत म्हणून आपण म्हणू शकतो द पॉईंट एन ए यू आर द कोलिनियर पॉईंट्स. बट here the point H, P and S, here we can't draw a single line from all the 3 points. या दिलेल्या तिन्ही पॉईंटमधून बाळांनो आपण एकच सिंगल लाईन ड्रॉ करू शकत नाही. तुम्ही H आणि P मधून जाणारी लाईन ड्रॉ करू शकता किंवा P आणि S मधून जाणारी लाईन ड्रॉ करू शकता किंवा H आणि S मधून जाणारी लाईन ड्रॉ करू शकता. परंतु 2 पॉईंटमधून गेल्यानंतर एक पॉईंट हा बाहेर राहतोय. मग हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर नाहीत आणि म्हणून या पॉईंट्सला आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स असं म्हणणार आहोत. ओके? मिनिमम 3 पॉईंट कोलिनियरिटीसाठी असले पाहिजेत. ओके? नाव लेट अस सी डेफिनेशन ऑफ बिटवीन. व्हॉट इज मीन बाय बिटवीननेस? ओके? In order for us to say that a point is between two other points, all three must be collinear. बाळांनो पहा, एक पॉईंट हा दोन दुसऱ्या पॉईंटच्या मध्ये आहे. बिटवीन म्हणजे मध्ये, एवढं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. मग जर ए पॉईंट एन आणि यूच्या मध्ये असेल, हे कधी शक्य आहे तर एन ए आणि यू हे कोलिनियर असले पाहिजेत. ठीक आहे? पहा या ठिकाणी एच आणि एस आहे, यांच्यामध्ये पी आहे असं आपण म्हणू शकत नाही. पी हा दिसताना जरी एच आणि एसच्या मध्ये दिसत असेल पण तो एकाच लाईनवर आहे का? एच आणि एस ज्या लाईनवर आहे त्या लाईनवर पी आहे का? नाही. मग या सिच्युएशनमध्ये पी इज बिटवीन एच अँड एस असं आपण म्हणू शकत नाही. दॅट इज रॉंग. ते चुकीचं ठरणार आहे. पी इज नॉट बिटवीन एच अँड एस, बट हिअर ए एन अँड यू आर on the same line, so we can say the point A is between N and U. Betweenness लक्षात आला सगळ्यांच्या. एखादा पॉईंट दोन पॉईंटच्या मध्ये असण्यासाठी, बिटवीन असण्यासाठी ते तीनही पॉईंट कसे असले पाहिजेत? कोलिनियर असले पाहिजेत. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. देन हिअर बिटवीननेस ऑफ पॉईंट A, P, Q, R are 3 distinct कोलिनियर पॉईंट्स. देअर आर 3 पॉसिबिलिटीज. पावळांनो, जर का 3 पॉईंट आहेत पी क्यू आर आणि ते कोलिनियर पण आहेत, अशा वेळेस बिटवीननेस असण्याच्या 3 पॉसिबिलिटी असतात. कोणत्या? तर 3 पॉईंट आहेत पी क्यू आर, एक तर पी बिटवीन असेल, एक तर क्यू बिटवीन असेल किंवा आर बिटवीन असू शकतो, बरोबर आहे.
तिन्ही पॉईंटमध्ये 3 पॉसिबिलिटी असतात. कुठलेही 3 पॉईंट कोलिनियर असतील तर त्याच्या 3 पॉसिबिलिटी असू शकतात. मग त्या कोणकोणत्या? तर पहा, या ठिकाणी तुम्हाला Q इज बिटवीन P अँड R, देन R इज बिटवीन P अँड Q, अँड देन P इज बिटवीन R अँड Q. म्हणजे एकदा P मध्ये असू शकतो, देन Q मध्ये असू शकतो किंवा R मध्ये असू शकतो. अशा 3 पॉसिबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दॅट इज पॉईंट Q इज बिटवीन P अँड R, देन पॉईंट R इज बिटवीन P अँड Q, देन point P is between R and Q. These 3 possibilities are there if P, Q, R are 3 distinct collinear points. Okay? आणि महत्त्वाचं म्हणजे if distance P and Q, distance between point P and Q plus distance between point Q and R is equal to distance between P, R, then it is said that the point Q is between P and R. The betweenness is shown as P dash Q dash R. If remember students, if point Q is between P and R, जर का point Q हा P आणि R च्या मध्ये असेल तर त्याला दर्शवताना सुद्धा तो Q मध्येच दिसला पाहिजे. P dash Q dash R, that implies Q lies between P and R. ओके, आता ही सिच्युएशन दाखवायची असेल तर आपण काय लिहिणार? R dash P dash Q, दॅट मीन्स P लाईज बिटवीन R अँड Q. ही सिच्युएशन दाखवायची असेल तर आपण कसं लिहिणार? P डॅश R डॅश Q, दॅट इज R लाईज बिटवीन P अँड Q. ओके, तर या सिम्बॉलिक पद्धतीने सुद्धा आपण दर्शवू शकतो. यावरून आपल्याला लक्षात येतं की Q कुठं आहे, P कुठं आहे, R कुठं आहे. त्यांची सिच्युएशन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि लिहिताना जर समजा या पद्धतीने P Q R आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता डिस्टन्स P Q प्लस डिस्टन्स Q R. हा Q काय झाला? कॉमन पॉईंट आहे. P Q प्लस Q R, दॅट इज P R. या P Q मध्ये जर Q R ॲड केला तर आपल्याला काय मिळतो? P R. याचा अर्थ पहा, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर जो पॉईंट डबल आहे, जो पॉईंट कॉमन आहे दोन्हीमध्ये, तो पॉईंट आपण काय करायचा आहे? एलिमिनेट करायचे, त्याला वगळायचे आणि मग आपल्याला टोटल डिस्टन्स मिळतो, दॅट इज P R. असं जर होत असेल, दोन सेगमेंटचं ॲडिशन जर तिसरा सेगमेंट येत असेल, हे दोन इक्वल येत असतील तरच दिलेले 3 पॉईंट P Q R हे कोलिनियर असतात. अदरवाईज दिलेले पॉईंट हे कोलिनियर नसतात. कोलिनियर असण्यासाठी ही कंडिशन या पद्धतीची सॅटिस्फाय झाली पाहिजे. दोन सेगमेंटचं ॲडिशन हे तिसऱ्या सेगमेंटच्या इक्वल आलं पाहिजे. ओके, बिटवीननेस आणि त्याच्या पॉसिबिलिटी कशा असू शकतात हा पार्ट आपण अभ्यासलेला आहे. तर ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत तुमच्या पोर्शनला, तो पार्ट आपला या ठिकाणी झालेला आहे. यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण शिकलेल्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायच्या आहेत आणि आपल्या ॲपवरती त्या मला सेंड करायच्या आहेत. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू.